हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 3 श्लोक क्रमांक 23. यदि अहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. भाषांतर. कारण जर मी नियतकर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या तिन्ही लोकांमध्ये त्यांच्यासाठी कोणतेही नियतकर्म नाही, तरी सुद्धा ते नियतकर्मांचे आचरण करतात, जेणेकरून मनुष्य एक आदर्शाच्या रूपात त्यांना पाहू शकेल. आणि त्यापुढे या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, आणि जर त्यांनी नियतकर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर लोकही त्यांचेच अनुसरण करतील. कसे? तर प्रेक्षक हो, आपले समाजामध्ये जे स्थान असते, जे पद असते, त्यानुसार समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्याही असतात. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य काही छोटा मोठा व्यवसाय करीत असेल, एखादा नोकरी करीत असेल, तर त्याची समाजाप्रतीची जबाबदारी ही तेवढीच मर्यादित असते की त्यांनी कामाशी काम ठेवावे, प्रामाणिकपणे वागावे, सरकारला टॅक्स भरावा इत्यादी. परंतु तीच मुख्यमंत्र्यांची समाजाप्रतीची जबाबदारी त्यापेक्षा नक्कीच जास्त असते, कारण पूर्ण राज्याची नजर त्यांच्यावर असते. आणि पंतप्रधानांची जबाबदारी त्याहूनही अधिक जास्त असते, कारण पूर्ण देशाची जनता त्यांच्याकडे पाहत असते. म्हणजे जेवढे प्रतिष्ठा मोठी तेवढी जबाबदारीही जास्त असते. परंतु प्रेक्षक हो, शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे की अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण, म्हणजे सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही. केवळ तेच षड ऐश्वर्य संपन्न आहेत. भगवंतांना काही विहित कर्तव्यही नाहीत आणि त्यामुळे कर्मबंधनही नाही. परंतु तरीही भगवंत म्हणतात की त्यांची जबाबदारी आहे, ते जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे यथा राजा तथा प्रजा या म्हणीप्रमाणे आई वडिलांच्या पदचिन्हांचे अनुसरण पाल्य करतात, शिक्षकांचे पदचिन्हांचे अनुसरण विद्यार्थी करतात, मालकाचे अनुसरण कामगार करतात, समाजाच्या नेत्याचे अनुसरण समाजातील लोक करतात. म्हणून अशा नैसर्गिक नेत्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी समाजापुढे एक आदर्श उदाहरण स्थापित करावे. प्रेक्षक हो, हे झाले सामाजिक जीवनाबद्दल. तसेच आध्यात्मिक जीवनातही प्रगती करण्यासाठी सामाजिक शांततेची आवश्यकता असते, आणि त्यासाठीच प्रत्येक सुसंस्कृत मनुष्यासाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज असतात, कुळाचार असतात. जसे की आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आपण त्यांचे प्रेमाने आदरातिथ्य करतो, त्यांचे स्वागत करतो, पाणी प्यायला देतो, त्यांना भोजन खाऊ घालतो, आराम करायला देतो, त्यांच्याशी गप्पा मारतो इत्यादी. शास्त्रानुसार हे असं प्रेमानं केलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये शांती स्थापित होते आणि आध्यात्मिक जीवनातही प्रगती करण्यासाठी त्याची मदत होते. परंतु प्रेक्षक हो, जरी असे नीतिनियम श्रीकृष्णांसाठी नसून बद्धजीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित होतात, म्हणून तेही सर्व नियमांचे पालन करतात. खरं तर भगवंत त्रिगुणातीत म्हणजे 3 गुणांच्याही पलीकडे आहेत. त्यांना गृहस्थ जीवन जगण्याची आवश्यकता नाही. ते आत्मा राम आहेत, तेच तर केवळ भोक्ता आहेत. तरीही गृहस्थ जीवन कसे जगावे हे शिकवण्यासाठी भगवान श्रीकृष्णही गृहस्थ जीवन जगतात, मुलाबाळांचे पोषण करतात, त्यांना वेळ देतात, त्यांची काळजी घेतात, मुलींची लग्न लावून देतात, मुलांसाठी सुना आणतात इत्यादी गृहकृत्ये स्वतः भगवंत अतिशय उत्तमरित्या शास्त्रानुसार पार पाडतात. आपणही आपल्या आजूबाजूला पाहतो की मुलांनी छान अभ्यास करावा, चांगले शिक्षण घ्यावे, यासाठी आई वडील गरज नसतानाही बरेचसे त्याग करीत असतात. जसे की मुलांनी पहाटे उठून अभ्यास करावा म्हणून आई किंवा वडील त्यांच्या झोपेचा त्याग करून पहाटे उठून मुलांना अभ्यासासाठी उठवतात आणि अभ्यासासाठी तसे प्रसन्न वातावरणही उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे आपले माता पिता आहेत आणि आपल्याला शिकवण देण्यासाठी ते स्वतः धर्माची स्थापना करतात आणि स्वतःही त्या धर्माचे पालन करतात. परंतु प्रेक्षक हो, ते 16,108 राण्यांशी विवाह करतात, ही त्यांची भगवत्ता आहे.
आपण याचे अनुकरण करू शकत नाही. परंतु गृहस्थ जीवन कसे जगावे हे त्यांनी शिकविल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनसाथीबरोबर प्रामाणिकपणे गृहस्थ जीवनाचे अनुसरण करू शकतो, शांतीने समाधानाने जीवन जगू शकतो. परंतु प्रेक्षक हो, आपण बघतो की लोक कर्तव्याचे पालनही स्वार्थापोटी कामापुरते करीत आहेत किंवा कधी कधी करीतही नाहीत. स्वच्छंदपणे वागू इच्छित आहेत, शास्त्रांच्या विरुद्ध कार्य करीत आहेत. परंतु अशा अधर्मामध्ये कधीही कोणीही शांतीने जीवन जगू शकत नाही. आणि आपण सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहोत, म्हणून भगवंतांना वाटते की आपण सर्वांनी शांतीने जीवन जगावे आणि म्हणून ते या भौतिक जगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी येतात आणि स्वतःही बंधन नसतानाही धर्माचे पालन करतात. कारण जर भगवंतांनी धर्माचे पालन केले नाही तर लोकांना पथभ्रष्ट होण्यासाठी संधी मिळू शकते. परंतु हे केवळ परमहंस तत्वावरील लोकच जाणतात की भगवंतांसाठी काही नीती नियम कर्तव्ये नाहीत, परंतु बद्ध जीव मात्र हे जाणू शकत नाहीत. म्हणून हेच ज्ञान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये देतात आणि स्वतःच्या आचरणातूनही शिकवितात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांच्या भगवत्तेचे अनुकरण न करता भगवंतांनी आपण कसे शांतीने समाधानाने जीवन जगावे हे दाखवण्यासाठी ज्या धर्माची स्थापना केली त्या धर्माचे अनुसरण केले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. गृहस्थांनी पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करूयात, शांतिमय समाधानमय जीवन जगूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.